यथा राजा तथा प्रजा अशी एक उक्ती आपल्याकडे प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या मुक्ताफळातून ते सिद्ध केलेलं आहे। काँग्रेसचे सध्याचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि त्यांची प्रभावळ ज्या पद्धतीनं देशाच्या एकूणच भूमिकेला छेद देणाऱ्या भूमिका, या राष्ट्रीय सुरक्षेला छेद देणाऱ्या भूमिका घेत आहेत, त्यातली सर्वोच्च कडी आज वडेट्टीवारांनी गाठली असं म्हणायला हरकत नाही। काँग्रेसच्या नेत्यांचं एकूण वर्तन किंवा या भूमिका निर्लज्जपणा या एका शब्दातच वर्णन करता येतील। नमस्कार, गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। लोकसभेच्या निवडणुका त्याचा तिसरा टप्पा आता पार पडलाय आणि पार पडतोय आणि चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचं राज्यातलं मतदान 13 आणि 20 तारखेला होणार आहे। आमचं पुन्हा एकदा सर्वांना आवाहन आहे की या 2 टप्प्यात सुद्धा जिथे कुठे हे मतदान होणार आहे त्या सर्व ठिकाणी मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं। मित्रांनो, तर आज आपण आपल्या विषयाकडे वळूयात। काँग्रेसचे नेते म्हणजे आता खरं काँग्रेसमध्ये काय शिल्लक आहे असंच खरं बघायला पाहिजे, परंतु जे काही शिल्लक आहे ते सगळे नेते ज्या पद्धतीनं एकूण भूमिका घेत आहेत किंवा वक्तव्य करतायत ते सगळं लक्षात घेता साधारणपणे सिझोफ्रेनिक किंवा डोकं फिरलेली माणसं कशी बोलू शकतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणून ते सांगायला हरकत नाही। आपण म्हणतो यथा राजा तथा प्रजा। काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी ज्या पद्धतीनं गेले वर्षभर 2 वर्ष ज्या पद्धतीनं बोलतायत किंवा टीका करतायत, टीका करायला कधीच हरकत नसते, पण टीका योग्य पद्धतीनं असेल, मुद्द्यां आधारित असेल, व्यक्तीवर टीका करताना सुद्धा व्यक्तीच्या भूमिकेवरती जर टीका असेल तर ती ग्राह्य धरली जाते आणि समाजमन त्या टीकासुद्धा ॲक्सेप्ट करत असतं। राहुल गांधींची कुठलीही टीका ही या पद्धतीची नाही। ते ज्या वेळेला परदेशात गेले त्या वेळेला त्यांनी देश इथली काय लोकशाही व्यवस्था ज्या सगळ्या आहेत त्या व्यवस्था बदनाम करणं, देशाविषयी परदेशामध्ये काही समाजमन कलुषित करणं या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही। मग त्यांचा म्होरक्याच अशा पद्धतीनं वक्तव्य करतं म्हणल्यानंतर त्यांची प्रजा जी सगळी आहे ती वेगळी वक्तव्य कशी करेल? या निवडणुकीच्या दरम्यानच पाकिस्तानातले एक माजी मंत्री फवाद चौधरी, साधारणपणे ते वकील आहेत, बाय प्रोफेशन ही वॉज ॲडव्होकेट, नंतर ते इम्रानच्या पक्षात आले आणि मंत्री वगैरे पण झाले। त्यांनी राहुल गांधींचं समर्थन करणारं ट्विट केलं आणि पुन्हा एकदा पाकिस्तान आणि काँग्रेस अशी चर्चा सुरू झाली। प्रारंभीच्या काळात काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याला या फवाद चौधरी यांच्या ट्विटचं काय उत्तर द्यायचं हे लक्षात आलं नाही। खरं तर काँग्रेसने त्यावेळेला हात झटकून टाकायला पाहिजे होते, या फवाद चौधरींशी आमचा काही संबंध नाही असं म्हणून ते प्रकरण धसास लावता आलं असतं, परंतु तसंही काँग्रेस नेत्यांना काही सुचलं नाही। त्यांच्यातलेच एक गणंग रशीद अलवी नावाचे साधारणपणे त्यांचं नाव, तर त्यांनी मीडियाला ज्या मुलाखती दिल्या त्याही संतापजनक होत्या। म्हणजे साधारणपणे पाकिस्तानच्या राजकारणाची ज्यांना तोंड ओळख जी आहे तर ते सुद्धा ते बघून हसले असतील। नवाज शरीफ यांनी त्यांचे बंधू शहबाज शरीफ जे आता पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांना सांगून या शहबाज शरीफ यांना या फवाद चौधरींना हे ट्विट करायला सांगितलं आणि मोदींनीच हे कारस्थान रचलं। इथंपर्यंत या रशीद अलवी नावाच्या गणंगाची पातळी म्हणजे किती यांची बुद्धी घसरलेली आहे कळतं। कारण फवाद चौधरी हा इम्रानचा एक स्टंच समर्थक आहे। पाकिस्तानी लष्कराविरुद्ध झालेला गेल्या वर्षीचा 9 मेचा उठाव, तर त्या सगळ्याचं बालंट अजून त्याच्यावरती आहे, तो बाल म्हणतात तसा बाहेर आहे। शरीफ कुटुंब आणि इम्रान खान, शरीफ कुटुंब आणि फवाद चौधरी यांच्यात 36चा आकडा आहे, तर ते नवाज शरीफ या फवाद चौधरीला सांगायला येतीलच कशाला? आणि तेही मोदींनी फोन करायचा, मग शरीफ यांना सांगणार। मोदींना दुसरेही मार्ग असू शकतात। म्हणजे यांची बुद्धी या लोकांची किती आहे आणि विनाकारण हे पुन्हा त्या सगळ्या गर्तेत कसे सापडतात। म्हणजे बुद्धिहीन किंवा बुद्धी गहाण टाकलेल्या लोकांचं जसं वर्तन असावं तसं या रशीद अलवीने दाखवलं आणि पुन्हा एकदा काँग्रेस या खड्ड्यात गेलं।
पण विजय वडेट्टीवारांनी आपल्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि विदर्भातले काँग्रेसचे नेते, खरं तर ते पूर्वी शिवसेनेत होते, नंतर ते तिकडे गेले, त्यांनी तर कळसच केलेला आहे. 26/11चा हल्ला मुंबईवरचा हा अनेकांनी टी व्हीवर ते सगळं लाईव्ह बघितलेलं आहे. त्याच्यानंतर झालेली सगळी लिगल प्रोसिडिंग्स तीही लोकांना ज्ञात आहेत. असं असताना या घटनेला मुळात 12-14 वर्ष होऊन गेली. ज्या घटनेवरून म्हणजे त्यातल्या जो आरोपी अजमल कसाब त्याला फाशी झाली, त्याची एक लिगल प्रोसिडिंग होती. म्हणजे त्याची बाजूसुद्धा, कसाबची बाजूसुद्धा भारतातल्या न्यायालयांसमोर मांडली गेली, ती केस लढली गेली आणि त्या आफ्टर द व्हास्ट लिगल बॅटल या कसाबला फाशी दिले गेलेला आहे. असं असताना अचानक या वडेट्टीवारांनी जो जावई शोध लावलेला आहे ते सगळंच एकूण संतापजनक आहे. आत्ता आचारसंहिता सुरू असल्यामुळे केंद्र किंवा राज्य सरकार त्याच्यावरती काही लिगल कारवाई करू शकतं किंवा नाही माहिती नाही, पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या घटनेची दखल घेऊन अशा लोकांवरती लिगल कारवाई केलीच पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण हे फक्त आरोप करून सोडून दिलं एवढ्यापुरतं नाही आहे. याची चर्चा होईल आणि 4 दिवसानंतर ॲज पब्लिक मेमरी इज ऑलवेज शॉर्ट, पण हे शॉर्ट याच्यासाठी नाही आहे. यातला एक भाग लक्षात घ्या. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर अचानकच भगवा आतंकवाद असं आपल्या देशात एक काँग्रेसने सुरू करून दिलं. वडेट्टीवारांचं वक्तव्य हे बरोबर पाकिस्तानला कोलीत देणारं आहेच, परंतु पुन्हा एकदा या देशातले हिंदू कशा पद्धतीनं आतंकवादी आहेत हे काही सांगायचा प्रयत्न यातून काँग्रेस करतंय का, हे मात्र नीटपणे बघायला पाहिजे. राहुल गांधी आत्ताच पुण्यात येऊन गेले, त्यांचा सत्कार वगैरे झाला, तर त्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट देण्याचा प्रयत्न इथल्या काँग्रेसच्या लोकांनी केला, पण त्यांनी शेवटपर्यंत त्या प्रतिमेला हातही लावला नाही. असाच प्रकार मैनपुरीमध्ये उत्तर प्रदेशातला झाला. तिथे समाजवादी पक्षाचे नेते निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे नेते एकत्र आले होते, कार्यकर्ते वगैरे. इथे सुद्धा राणा प्रताप यांच्या प्रतिमेबाबत अशाच स्वरूपाचे गैरवर्तन तिथे केलं. म्हणजे जे नॅशनल हिरो आहेत त्यांच्याविषयी सुद्धा काँग्रेसचं वर्तन, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं वर्तन हे आहे. आणि त्यांचे नेते इथल्या लिगल सिस्टीमलाच अशा स्वरूपाचा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, तेव्हा हा निर्लज्जपणा म्हणायचा नाही तर काय म्हणायचं. एरवी हे झालं असं तर हरकत नाही, पण निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सुद्धा या स्वरूपाचं वक्तव्य करून काँग्रेस काय साधू पाहत आहे. हा प्रश्न फक्त पाकिस्तानसारख्या आपल्या शत्रू देशाच्या हातात कोलीत देणं किंवा आपल्या शत्रूच्या हातात कोलीत देणं एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की जे भगवा आतंकवाद म्हणून जे एक मध्यंतरी आपल्याकडे एक टूम काढलेली होती ते कधीही सिद्ध करता आलं नाही. आता पुन्हा त्या दिशेने काँग्रेस किंवा त्यांचे नेते हा विषय पुन्हा नेणार आहेत काय. आणि असे राष्ट्रहिताच्या भूमिकेला छेद देणारे किंवा राष्ट्रहिताला छेद देणारे अशा स्वरूपाचे आरोप जर कोणी करत असतील तर राज्य शासन, मग ते केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो, त्यांनी याची अशी गंभीर दखल घेऊन अशा लोकांना कायद्यासमोर आणलंच पाहिजे, तेही तातडीनं. या महाशयाने आरोप तर केलेले आहेत. संघ अधिष्ठित कोणीतरी तो अधिकारी होता आणि त्यांनी गोळ्या मारल्या आणि ते निकमांनी ते सगळं दडवून ठेवलं. इतकं सोपं असतंच का असं. तेव्हा कुठली तरी एक संघटना तिला बदनाम करायसाठी गेली, म्हणजे 100 वर्ष काँग्रेस प्रयत्न करत आहे, ते काहीही साध्य होत नाही म्हटल्यानंतर अशा स्वरूपाचे निरर्गल आरोप. पण हे आरोप फक्त कुठल्या तरी संघटना किंवा व्यक्तीसाठी नाही आहे. अशा लोकांची हिंमत होतेच कशी, हाच खरा पहिला प्रश्न आहे. म्हणजे काँग्रेससारख्या पक्षात जायचं असेल तर देशहित बाजूला ठेवा, देशाच्या विरोधात बोलता आलं पाहिजे, देशाच्या विरोधात तुम्हाला वक्तव्य करता आलं पाहिजे, भूमिका घेता आली पाहिजे, राष्ट्रहित पायदळीत उडवता आलं पाहिजे, तरच तुम्ही काँग्रेसचे सदस्य व्हाल. असं काही आजची काँग्रेस सांगते आहे का. आणि जर तसं असेल तर काँग्रेसनी या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आम्ही लढा दिला हे म्हणणं सुद्धा बंदच केलं पाहिजे. पण मित्रांनो, हे फक्त असं आपण म्हणून चालणार नाही. अशा लोकांना उत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरून मारामारीची गरजच नसते किंवा ते करण्याचीही गरज नाही.
पण अन्यही अनेक फ्रंट्स असे आहेत की जिथे आपण या लोकांना चोख उत्तर देऊ शकतो आणि ती भूमिका आपण नागरिक म्हणून घेतलीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणूनच या निर्लज्ज लोकांचा निर्लज्जपणा आपल्या समोर मांडावा म्हणून आजचा हा आमचा विषयाचा प्रपंच आम्ही केला. मित्रांनो, आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आपण आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोजोस्कोप. धन्यवाद.